आरक्षणाचा जनक शाहू मराठा कोणी येईन आणि असं कुठलंही आरक्षण मागत बसन, हे आरक्षण सरकारनं देऊ नये आणि आमच्या समाजामध्ये कोणी घुसखोरी करू नये। जसं मराठा समाजानं जे हैदराबाद गॅजेटच्या आधारे त्यांना ओबीसीमध्ये समावेश केलं, तशा पद्धतीनंच आता हे पुन्हा बंजारा समाज उठला आणि जिंतूर तालुक्यात 4 दिवसापासून कोण विनोद नावाचा एक विनोद आडे नावाचा एक मुलगा इथं उपोषणला बसला। काही अडचण नाही, लोकशाही मार्गाने सगळ्याला अधिकार आहेत, पण या सरकारनं थोडं गांभीर्याला घ्यायला पाहिजे, यांच्यावर दुर्लक्ष करायला पाहिजे। कारण की कोणीही दबाव सरकारवर टाकीन आणि ते आरक्षण घेईन इतकं ते सोपं नाही आहे। आमचेही बी महाराष्ट्रामध्ये भरपूर संख्या आहे, जे जवळपास आमचे 25 खासदार आहेत, आमदार आहेत सॉरी, आणि 4 खासदार आहेत आणि आमचंही बी भरपूर संख्या आहे। जिंतूरमध्ये कमी असली मग काय झालं, पण इतर आमचे राखीव जवळपास 25 आमदार आहेत आणि 4 खासदार आहेत, तर आमची बी संख्या कमी नाही आणि सरकारनं याचं गांभीर्य घेणं गरजेचं आहे। जसं ते पाठीमागं ते धनगर समाज पण आदिवासीमध्ये आरक्षण द्या, आणि आता दुसरा एक समाज पुन्हा उठला कैकडी समाज, ते बी म्हणतात की आम्हाला हैदराबाद गॅजेटनुसार महाराष्ट्रामध्ये आम्ही म्हणजे हैदराबादच्या गॅजेटनुसार आम्ही तिकडं आदिवासीमध्ये आहेत, इकडं ओपनमध्ये ओबीसीमध्ये आहेत। हे असंही सरकारने याच्याकडे दुर्लक्ष करावे आणि आमच्या समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावे। कारण की आम्ही बी कुठं कमी पडणार नाहीत, आमच्याकडं पण सगळ्या यंत्रणा आहे, सगळे समाज पण आमचा रस्त्यावर उतरण्याची आमची आता पूर्ण तयारी झालेली आहे। आदिवासी सर्व समाज बांधवाची विनंती आहे की सरकारला जे सरकार की कुठल्या निवडणुका जवळ आल्या की असा घाट घालतच असतं, पण हे योग्य नाही। परंतु जो तो येतो आणि आदिवासी समाजामध्ये समाविष्ट होण्यासाठी अर्जबाजारी करतो किंवा उपोषण करतो, हे योग्य नाही। भारतीय राज्यघटनेने जे मूलभूत आम्हाला आदिवासी समाजाला जे अधिकार दिलेत त्यांची अंमलबजावणी सरकारने याची दखल घ्यावी आणि इतरत्र कुठल्याही समाजांना या आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करू नये। आमची ही सर्व आदिवासी समाजाची जिंतूर तालुक्यातून नव्हे तर परभणी जिल्ह्यातून नव्हे तर संबंध या महाराष्ट्रामधून 45 जातीची मागणी आहे की कुठल्याही समाजाला आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करू नये। त्याकरिता आम्ही मुंबईला आमचा धडक मोर्चा असणार आहे मंत्रालयामध्ये। तो मोर्चा उद्याच्या 14 तारखेला निघणार आहे आणि 16 तारखेला मंत्रालयावर आमचा आदिवासी समाजाचा 45 जमातीचा मोर्चा निघणार आहे। आदिवासी समाज 45 जातीच्या नेतृत्वामध्ये लक्की भाऊ जाधव हे नेतृत्व करतात। सर्व समाविष्ट सर्व समाज बांधव त्या ठिकाणी राहणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।